राहू द्या. हॅलो हॅलो. त्याला हल देऊ नका, त्याला हल देऊ नका. सही सेट केलेला आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण संचलित बाल निकेतन सेमी इंग्लिश स्कूल आणि जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई आणि ओंकार योग शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलींसाठी विशेष व्यक्तिमत्व विकास व आत्मसंरक्षण शिबिर उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यक्रम म्हटला की अध्यक्ष लागतात, प्रमुख अतिथी लागतात आणि त्यांच्याशिवाय कार्यक्रमाची धुरा सांभाळली जात नाही. म्हणून या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री दत्ता दराडे सर, तसेच आपले प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ शिरोळे मॅडम आणि माननीय श्री शिरोळे सर. ह्या सर्वांचं एकदा टाळ्यांनी आपण स्वागत करू. तसेच खरं तर अतिथींना व्यासपीठावर विराजमान व्हा असं म्हणायचं असतं, पण अतिथी व्यासपीठावर विराजमान आहेतच. तर मी सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. आपण सर्वजण जाणता, ज्यांच्या शिक्षणाच्या प्रकाशाने आपल्या जीवनात प्रकाश निर्माण झाला अशा त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. एक ज्योत पेटली की ज्योतीने ज्योत पेटत जाते आणि प्रकाश होतो, आणि हा प्रकाश कायम आपल्या जन्मभर राहतो, आयुष्यभर राहतो. शिक्षणाचं महत्व काय ते वेगळं परत काय सांगावं. ज्याने शिक्षणाचा वसा दिला त्यांचं ते लावलेलं रोपटं आता मात्र वृक्ष झालेलं आहे, आणि आज आपण मुली सर्व क्षेत्रांमध्ये अगदी पुढे आहोत. आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा, कारण हे झालं ज्यांच्यामुळे ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून झालं, आणि आपण आज त्याचं प्रारूप बघत आहात. आपण सर्व मुली आणि इथे एक सक्षमपणे उभा राहिल्या आहात याचा खरंच आनंद होतो, आणि कुठेतरी त्यांनाही समाधान वाटत असेल की आपण लावलेली ही ज्योत कायम अशीच अखंड तेवत राहो असं. आपण नेहमी संध्याकाळी शुभम करोती कल्याणम म्हणतो. कल्याणम म्हणजे अगदी दिवा लागला की प्रकाश होतो. अंधाराला आपण घाबरत असतो. अंधार हा निराशेचं प्रतीक असतं आणि उजेड हा आपल्या आशेचं प्रतीक असतं. म्हणून हे दीप प्रज्वलन, ज्योतीने ज्योत पेटली की प्रकाश होत असतो, आणि हा प्रकाश आपल्या आयुष्यासाठी फार महत्वाचा असतो. असतो मा सद्गमय, असं म्हणजे ज्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये ह्या प्रकाशाला फार महत्व असतं. शिक्षणाचं महत्व म्हणजे प्रकाश आहे, आणि सावित्रीबाई फुलेंनी लावलेला हा ही ज्योत आपल्या जीवनात कायम राहो ही प्रार्थना. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा.
आपल्याकडे अतिथींना देव म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण त्यांचा पाहुणचार करणे, त्यांचं स्वागत करणे हे आपलं कर्तव्य असतं. म्हणूनच मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली लोहिया मॅडमला अशी विनंती करते, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दराडे सरांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. दत्ता दराडे सर 2 ते 3,000 मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांनी पोलीस आणि मिलिटरी अकॅडमीमध्ये सिलेक्शन करून दिलं. रोज 300 विद्यार्थ्यांना ते शिकवतात. आणि खरंच आपल्यासाठी योग, आपल्यासाठी आम्ही दोघांमध्ये नाही तर जिल्ह्यातील मुलींना खास प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. तसेच मी मॅडमला परत विनंती करते की त्यांनी शिरोळे मॅडमचं शाल पुष्पगुच्छ स्वागत करावं. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी शिरोळे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच परत मॅडमला मी विनंती करते की त्यांनी शुभांगी कुलथे मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच परत मॅडमला विनंती करते की त्यांनी वैशालीताई देशमुख यांचं पण स्वागत करावं. म्हटलं ना, हक्काचे असतात, आपण सर्वच हक्काचे आहात. पण त्यांचा फार आग्रह होता की नको मॅडम असं काही मला, पण नेहमी असंच होतं, आपल्या माणसाचं कौतुक करायचं राहून जातं, म्हणून हा सत्कार. म्हणतात ना, मुलगी चैतन्याचं रूप असतं, ती एक अल्लड चांदणा असते आणि लेक रंगांचं शिंपण असते, गंध असते, हळवा मनाचा कोपरा असते. पण ही मुलगी जेव्हा हळव्या मनाच्या कोपऱ्याची मुलगी कुठेतरी दूर जाणार असते, तेव्हा आई बाबांचं मन आणि कुठेतरी हळवं होत असतं. पण हे हळवं मन कुठेतरी सक्षम झालं पाहिजे, हे हळवं मन कुठेतरी कठोर झालं पाहिजे आणि समाजात जगताना पाय रोवून आपल्याला जगता आलं पाहिजे. यासाठी ही अकॅडमी आहे. आणि माननीय श्री दत्ता दराडे सर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन तर करणारच आहेत. पण तत्पूर्वी या सर्व कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं, आपली शाळा आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली लोहिया मॅडम तसेच दत्ता लांब सर, तर मी दत्ता लांब सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं.
तो आदरणीय हमारे परम मित्र दरडे सिराड़े सर, सिराड़े ताई, हमारे प्रिंसिपल मैम, तो ये हमारी एक टीम है, एक हमारा परिवार है और हम कोशिश करते हैं कि एक हमारा परिवार ऐसा कार्य करे कि अपने संसार करते करते एक जन कल्याण का कार्य हो। तो सोचा था कि 21 साल की नौकरी के बाद एक छोटा सा आश्रम बना दो घर में और वहां जाके अपनी साधना पूरी करो। लेकिन इस साधना के अंदर साधना करते करते एक हमारे परम मित्र दराड़े सर जैसे ही मिले और सिराड़ी सर मिले, तो हमने सोचा कि क्यों न साधना को और थोड़ा आगे बढ़ा देता हूँ, अपने साधना के साथ कुछ समाज के लिए कर देता हूँ। तो इन्हीं का मुझे साथ मिला। यही हमारे गुरु है, आदरणीय सिराड़ी सर, आदरणीय दराड़े सर, और हमारे अभी आ नहीं पाए यहाँ पर कैंप की वजह से इंग्रे सर। तो इनका मार्गदर्शन हम बार बार लेते रहते हैं और कुछ ना कुछ नया सीखने के लिए मिलता है, क्योंकि हमारे आदरणीय दराड़े सर, इन्होंने आज तक कम से कम 2 से 3 हजार बच्चों को योग शिक्षण देके आज पुलिस और मिलिट्री के लिए तैयार किया और आज बॉर्डर के ऊपर खड़ी है। तो ये कार्यक्रम भी सेल्फ डिफेंस का है, ये 11 दिन का योग शिविर है और ये पहला ही कैंप है इस जिले के अंदर सेल्फ डिफेंस। तो इसमें अलग अलग प्रकार का, जिस प्रकार से योग का शिविर होता है, तो इसके अंदर हमने कुछ और जोड़ा है जो हमारे पास ज्ञान था मिलिट्री का, कमांडो का। तो इसके अंदर कराटे भी हमने शामिल किया है, उसके बाद लाठी चार्ज, उसके बाद तलवारबाजी। तो ये सेल्फ डिफेंस आजकल इसलिए जरूरी है कि महिलाएं हैं, उनके जो हमारे जो बच्चे हैं, कब तक हम जो माता पिता है कब तक उनको हम सुरक्षा कर सकते हैं। जब वो 18-20 साल के हो जाते हैं तो माँ बाप की जो बात मानना भी छोड़ देते हैं बच्चे। तो उनके सामने एक ही पर्याय होता है कि हम अपने आप को किस प्रकार से बचाएं। कई चोर आते हैं रास्ते में, अंधेरे में कभी 11 बजे 12 बजे चलना पड़ता है, तो खुद की सेफ्टी किस प्रकार से करें। तो ये पहला कैंप यहाँ पर इस जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय यहाँ पर किया गया है। ये 11 दिन का कैंप है, सुबह 6 बजे चालू होगा और 7:30 बजे खत्म होगा। तो इसके अंदर योग के साथ साथ जुड़ो कराटे, इस प्रकार से अलग अलग प्रकार की शिक्षा देकर सशक्त किया जाएगा हमारे माता और बहनों को। तो सबसे बड़ा योगदान हमारे दराड़े सर, जिनने एक बाबा को, जहाँ पर हमने कुटीर में सोचा था कि 21 साल के बाद एक कुटीर बना दो छोटी सी और उसमें अपनी तपस्या करके समाधि के लिए बढ़ो, लेकिन और थोड़ा सा उम्र बढ़ा दिया उन्होंने हमारी। तो हमने सोचा कि और 10-20 साल और आगे जीते। तो इसी प्रकार कई मोड़ आते हैं जीवन के अंदर। आपका उद्देश्य होता है कि आपने मिलिट्री और पुलिस में भर्ती होना है किसी भी हालत में, और जब इसमें नहीं आ सकते तो इन्होंने और एक सोचा कि जो हमारे पास बच्चे आते हैं, गरीब घर के बच्चे आते हैं, कहीं पैसा नहीं दे पाते, तो उनको ऑनलाइन भी शिक्षा शुरू किया हमारे दराड़े सर ने। उसके बाद कल परसों बात हुआ उनसे, सर से कि सर, मैम ने बोला सर हमारे एक ऐसी इच्छा थी कि यहाँ पर जो गरीब बच्चे हैं उनको निःशुल्क योग के साथ साथ मिलिट्री और पुलिस का शिक्षण भी दिया जाए। तो सर ने बोला कि सर बहुत अच्छी बात है। तो 100 बच्चों को यहाँ पर ट्रेंड करने वाले हैं अम्बेजोगाई के अंदर। इसके लिए 2 ग्राउंड बनाए हैं, मैम ने देखे हैं। तो वहाँ पर पिताजी साड़ा नगरी में, तो वहाँ पे निःशुल्क योग का शिक्षण दिया जाएगा वहाँ पर। और इसी प्रकार से ऐसा कार्य करने वाले बहुत कम मिलते इस दुनिया के अंदर। तो बार बार जब मैं अकेडमी के अंदर जाता हूँ, ज्ञानदीप अकेडमी का ऐसी अकेडमी है जहाँ पर 400-500 बच्चे, जब हम नए नए गए थे 150-200 ही बच्चे थे, लेकिन अभी कम से कम 600 बच्चे थे। मुझे तो लग रहा है कि सर ने कहीं एडमिशन बंद न किया हो, क्योंकि इतनी जगह फुल हो गई वहां पर। क्योंकि जब योग का कोई गुरु मिलता है
तो गुरु अलग अलग प्रकार के देखे होंगे आपने कि इनके आशीर्वाद से ऐसा होता है, लेकिन हमारे जो दर्डे सर वो फिजिकल वाले गुरु है। वो कोई नहीं बोलते कि पूजा पाठ करो या कोई आपका जो उद्देश्य है पूरा करने के लिए कोई साधना करो। ये बोलते हैं पसीना बहाओ, खुद बहाते हैं पसीना सबसे। और इसी प्रकार से 50% से ज्यादा ज्ञानदीप अकेडमी के अंदर रिजल्ट है और पूरे भारत की सबसे नंबर 1 अकेडमी हम अपने तरफ से बोलते हैं। ऐसा ही नहीं कि सारी दुनिया भी देख रही है उनको, कि जितने भी बच्चे वहां पर पढ़ते हैं सारे शक्तिशाली है। और अलग अलग अकेडमी में सारे कम से कम 20-25 अकेडमी के अंदर देखा है हमने अभी कि वहां पर क्या होता है, क्या शिक्षा दिया जाता है। लेकिन ज्ञानदीप अकेडमी में जो ज्ञान है ज्ञानेश्वर महाराज का वही वहां पर दिया जाता है। और ऐसे हमारे गुरु एक बार फिर से उनको अभिनंदन करते हैं और अपने वाणी में यहाँ पर समाप्त करता हूँ अपने शब्द को और अगला कार्यक्रम करते सो। थोडक्यात आता आपल्याला दत्ताराम सरांनी भूमिका समजून सांगितली की मुलगी सक्षम झाली पाहिजे आणि मुलगी खरंच सक्षम झाली पाहिजे। आजचं वातावरण बघता, आजच्या वातावरणाने जर आपण बघितलं तर मुलगी कुठेच सुरक्षित नाही, पण निश्चितच मुलीमध्ये आत्मरक्षण, आत्मविश्वास, आरोग्य आणि नेतृत्व आलं आणि हे आलं तर ती निश्चित उभा राहू शकते आणि ती अगदी पाय रोवून उभा राहू शकते। हेच या शिबिराचं साध्य असणार आहे, हाच त्या शिबिराचा हेतू आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दराडे सरांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा। सॉरी सरांना म्हणून मी असं म्हणेन की तत्पूर्वी शिरोळे सरांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे। ॲडव्होकेट जयसिंग भैया चव्हाण संचलित बाल निकेतन सेमी इंग्लिश स्कूल आणि जीवन शिक्षण विद्यालय तसेच पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा पहिला कॅम्प या ठिकाणी आयोजित केलाय। याच्यात सुद्धा याच शाळेने पहिला नंबर आणला। विविध चांगले उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात। म्हणजे आज शिक्षण देणं आणि पुस्तकी किडे बनवणं याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही ज्ञान विज्ञानासह असे वेगवेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थी सर्व गुण संपन्न कसे होतील याकडे विशेष लक्ष देऊन हे कार्यक्रम करत असतात। आज खरं तर परिस्थिती खूप वेगळी आहे मुलींच्या बाबतीतली वगैरे, त्यामुळं मुलींनी सक्षम बनलं पाहिजे। आता सक्षम कोणत्या उद्देशाने? सामाजिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक सुद्धा। आपल्याकडे आपण बऱ्याच वेळेला पेपरला, टीव्हीवर अनेक बातम्या वाचतो की इकडे लग्नाच्या वेळेसच्या काही गोष्टी हुंडाबळीच्या आहेत। त्याच्यानंतर शाळेमध्ये जाताना कोणीतरी ऍसिड फेकलेला आहे, कोणाचं तरी छेडछाड केलेली आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये मुलगी पहिल्यांदा घाबरतात की आपलं नको बाबा घरी सांगायला की आपल्या घरचे खानदानाच्या काही गोष्टी घडल्या, इज्जत जाईल वगैरे। परंतु तुम्ही जो आपल्याला त्रास देणार आहे त्याला पहिल्यांदा जर प्रतिकार केला नाही तर पुढच्याची हळूहळू डेअरिंग वाढत जाते आणि त्यामुळे आपण त्याचा प्रतिकार करायला सुद्धा सक्षम असलं पाहिजे। आजकाल सगळ्या चिप्सच्या जमान्यामध्ये बघितले तर आता तुमच्याकडे अकॅडमीला आहेत म्हणून बऱ्या दिसायला पुरी, नाही तर सगळा चिप्स सारखाच कार्यक्रम आहे, फुगवटा, वजन नाही तर काही नाही। त्याच्यामुळं आहारावर विशेष लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने आपण सक्षम होऊन या लाठी काठी तलवारबाजी जे काही या ठिकाणी योगाच्या सोबत अनेक उपक्रम घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवावं आणि स्वतः सक्षम व्हावं आणि पुढच्याचा आपल्या अन्यायाविरोधात प्रतिकार सगळ्याच बाजूने, म्हणजे मुलगा पाहण्यापासून लग्न झाल्याच्या नंतरही थोडंफार सहन केलेलं बरं, पण सगळाच अन्याय सहन करून काय तर ह्यांचं नाव जपायचं म्हणून अनेक कुटुंब चुकीच्या ह्याच्यात पूर्ण आयुष्य घालून हे चालले, ते कुठंतरी आपण त्या चालीरीती परंपरा तोडल्या पाहिजेत।
आणि या समाजात जे काही विद्रुपीकरण करणारे लोक आहेत, जे विध्वंसक लोक आहेत, त्यांना योग्य धडा देण्याचं काम आपल्या या उपक्रमामार्फत व्हावं. एवढं जरी झालं तरी या शिबिराचा निश्चितच म्हणजे आपल्या समाज जीवनामध्ये उपयोग होईल, एवढी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आम्हाला या ठिकाणी आपण बोलवलात, मान सन्मान केलात आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मॅडम अंजली लोहिया मॅडम आणि सर्व स्टाफचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर तर मार्गदर्शन करणारच आहेत, पण तत्पूर्वी आपण रिबीन कट करून ह्या शिबिराचं उद्घाटन करूया, जाहीर उद्घाटन झालं असं म्हणूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही उद्घाटनाने करावी आणि त्याचा हेतू खरंच साध्य होतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं की खरंच मुलींनी आहारावर पण आपल्या लक्ष दिलं पाहिजे. आहारामध्ये सुद्धा आपल्या छान जेवण असलं पाहिजे, हे जसं त्यांनी सांगितलं. आता रिबीन काटून सर आपल्या या शिबिराचं उद्घाटन करत आहेत. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. यानंतर सरली द्या बोला, सरली द्या आता बोला. यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मला असं म्हणजे कारण मी सुद्धा एका टोळीमध्येच आहे. जयसिंग भैया संचलित बालनिकेतन स्कूल आणि आज आपले दत्ता लाम सर यांचं एक योग प्रशिक्षण आणि मुलींसाठी एक आत्मसन्मान शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन आज इथं करून एक नवीन उपक्रमाचा खरंच आज शुभारंभ झालाय असं वाटत आहे. कारण तसं पाहायला गेलं तर मुलगी ही सक्षम असली पाहिजे या संकल्पनेवर मी आज नाही तर गेल्या 18 वर्षापासून काम करतोय. कारण माझ्याकडं मुलांच्या तुलनेत एक 10 ते 15% विद्यार्थिनींना सवलत आहे. विशेष करून त्याचं कारण एकच आहे, कुठंतरी पालकांना मुलगा म्हणजे वंशाचा दिवा वाटतो आणि मुलगी म्हणजे दुसऱ्याच्या घरचं देणं वाटतं. म्हणून पालक कधी काही ठिकाणी मुलींना दुय्यम दर्जा देतात. म्हणून एक कुठंतरी आपला थोडासा खारीचा वाटा म्हणून मी फीस मध्ये एक सवलत देण्याचा प्रयत्न केला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ही शिकली पाहिजे आणि जी मुलगी शिकली ती नक्कीच शेवटपर्यंत स्वयंप्रेरणेनं टिकली. या म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नातून आज आपण पाहत आहोत घरोघरी सावित्री तयार झाल्या आणि महाराष्ट्रच नव्हे तर अखंड भारतभर स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये मग आपण पाहत आहोत गेल्या 5 वर्षामध्ये इंडियन आर्मी असो, CRPF असो, स्टाफ सिलेक्शन असो, रेल्वे असो, असं कुठलंही खातं नाही की जेणेकरून तिथे स्त्री नाही. तर ही एक सन्मानाची बाब आहे. कारण कुठंतरी काही दिवसापूर्वी ज्या स्त्रीला अबला म्हणून समजलं जात होतं ती आज एक सबला म्हणून सर्वांच्या समोर खंबीरपणे उभी आहे. तर अशा या
स्त्रीसाठी जे आज आपण सर्वांनी इथं जे शिबिराचं आयोजन केलं ते नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण का आपण पाहत आहोत की आज अक्षरशः अखंड महाराष्ट्रभर स्त्री कुठंच सुरक्षित नाही. पाठीमाग आपल्या या प्रभागाच्या मतदारसंघाच्या आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता की स्त्रियांसाठी एक वेगळं असं काहीतरी त्यांच्या सुरक्षेबद्दल कुठलं तरी एक विधेयक, कुठली तरी एक संकल्पना, कुठला तरी नियम हा होणं गरजेचं आहे. कारण पाठीमागे आपण पाहितलं कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा उच्च शिक्षित, उच्चभ्रू स्त्रियावर सुद्धा जीवघेणे हल्ले झालेले आहेत. तर त्यासाठी आज अशा प्रकारचे जर शिबिरं होत राहिली तर जो काही सुरुवातीपासून होणारा आपल्यावर अन्याय आहे तो अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ही एक सिंगम लेडी तयार होईल आणि येणाऱ्या पुढच्या प्रत्येक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक समर्थ सावित्री तयार होईल. कारण का की आपल्यामध्ये भीती नावाची गोष्ट जी आहे ही भीती जर संपवायची असेल तर प्रथमतः आपल्याला मनामध्ये कणखर बनणं गरजेचं असेल. आणि जे मनानं कणखर असतात ते कुठंच तुटत नाहीत. कितीही संकटांचा सामना आला तरी त्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये, लेडीजमध्ये, स्त्रियांमध्ये ही असते. आणि ती आतापासूनच जर ही ठासून भरली तर कुठल्याही संकटांना समर्थपणे तोंड देण्याची आज त्यांची एक तयारी असते. तर आपण पाहत आहोत की आपल्याकडं जे दत्ता लांब सर आहेत ते सुद्धा एक मी तर असं सांगेल की हा निस्वार्थी अवलिया. आज असे लोक बोटावर मोजण्याचीच सापडतील तुम्हाला. आपण पाहतो सहज जरी कोणाला तुम्ही एक 5 मिनिटासाठी बोलवलं तरी तो माणूस खालीवरी बघत असतो का की माझं काय, मला काही मिळेल का. पण हा असा एक थोर महान अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे की जेणेकरून कधीच कुठंच कशाचीही अपेक्षा न करता पाहिजे त्या ठिकाणी, पाहिजे त्या परिस्थितीत नाव घेईपर्यंत हजर राहतो. आणि विशेष म्हणजे आज आपण पाहतो एक देशाची देशसेवा करून अखंड आपलं जे काही आयुष्य आहे ते देशसेवेत समर्पित करून आज राहिलेलं आयुष्य हे समाजसेवेत समर्पित करण्यासाठी जे आज दत्ता मेजर तुमच्या सर्वांसाठी, आमच्यासाठी सहकार्य करत आहेत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना ते राबवत आहेत. तर खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन होणं गरजेचं आहे. कारण महत्वाचा मुद्दा एक आहे, स्वतःसाठी प्रत्येक जण करतो, प्रत्येक जण सो कुठंतरी मी आणतो, परंतु हा एकमेव माणूस असा आहे की त्याचं कुठंच मी नसतं किंवा सो नसतं. कारण का की कधी कुठल्याही शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, कुठं काही असो, 4 विद्यार्थ्यांमध्ये जरी एखाद्या म्हणजे त्यांच्याकडे जी कला आहे ती कला दाखवण्याचा किंवा काही ज्ञान आहे ते ज्ञान देण्याचा त्यांना जर सांगितलं तर 2 मिनिटात ते तयार होतात. कारण का ते एक दिवस त्यांना त्यांच्याशी बोलत मी हे केलं तर ते म्हणजे सर हे आपलं आयुष्य हे फक्त स्वतःसाठी नाही, कधीतरी दुसऱ्याच्याही कामी आलं पाहिजे. नक्कीच असे ध्येयवेडे लोक असतात आणि बघता बघता माझ्या मागे दिसता होता 250 कार्यक्रम त्यांनी निशुल्क केलेले आहेत. आणि आपल्याला नाव घेताना सुद्धा एक विचार करा, 100, 200, 250 कार्यक्रम हे निशुल्क आणि निस्वार्थीपणाने यांनी पार पडलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. आणि असेच कार्यक्रम तुम्ही आयोजित करत चला. तुम्हाला नक्कीच भरभरून अंबाजोगाईकर तुमच्यावर आज सर्वच्या सर्व प्रेम करत आहेत आणि तुमच्या या प्रयत्नाला नक्कीच कुठेतरी फळ पण मिळत आहे. कारण त्यांनी जे संकल्पना त्यांच्या मनात राबवलेली आहे की योग शाळा, योग शिबिर, योग कॉलेज त्यांना एक तयार करायचं आहे आणि तेही अत्यंत अल्प दराच्या वाजवी फीस मध्ये. तर त्यांना मी सुद्धा सांगितलं किंवा आमची टीम नेहमी तुमच्या सोबत आहे. सर पण असतील, त्याच्यात मॅडम असतील, आम्ही असतो. कारण का की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
जेवढं होईल तेवढं आपण खरंच समाजाचे देणेदार आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नसते. कुठंतरी आपण कोणत्या ना कोणत्या भावनेतून समाजाला कुठंतरी आपण एक फुलाची पाकळी मदत करणं गरजेचं आहे. मग ते ज्ञान असो, विचार असो किंवा एखादी संकल्पना असो, त्यामध्ये आपला जर एक चांगला विचार असेल तर तिथं एक समाज प्रेरित होऊन त्यांची नक्कीच पुढं म्हणजे सर्वांचीच म्हणजे उन्नती चांगल्या प्रकारे होते. तसंच स्त्रियांच्या बाबतीत हा जो निर्णय घेतलेला आहे हा नक्कीच चांगला आहे. याला आणखी दर्जेदार रूप देऊन आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न व्हावा आणि त्याच्यात आमच्याकडून जे काही समजा मदत लागेल त्यासाठी आम्ही कधी तुमच्यासोबत तत्पर राहू. आज या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी आता आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं आणि खरंच समाजात कार्य करणारी अशी थोर माणसं असतात, म्हणूनच समाज घडत असतो. म्हणजे मला त्यांनी असं सांगितलं, दत्ताराम सरांनी सांगितलं की सर गरजू विद्यार्थ्यांना कमी फीस घेतात आणि खरंच काही वेळेला फीसचा प्रसंग असतो आणि मग मुली मागे राहतात. आणि खरंच सरांनी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी वंशाचा दिवा शिकला पाहिजे आणि वंशाची जी समयी आहे तिनं जरी थोडंसं थांबलं तरी चालतं. ही आपली जी विचारसरणी आहे ती बदलली पाहिजे. आणि खरं तर समयी ही दोन्ही घरी प्रकाश देणारी असते. वंशाचा दिवा फक्त एकाच घरचा उद्धार करत असतो, पण म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. आणि खरंच म्हणून मुली सक्षम झाली पाहिजे याचं तुम्हाला असं सुंदर मार्गदर्शन सरांनी केलं. आणि दत्ता लांब सरांना तर आपण सर्वजण जाणतोच. खरंच कधीही सरांना हाक मारावी आणि सर येणार नाहीत असा शब्द त्यांच्या तोंडून खरंच येत नाही. ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात आणि त्यामुळे ते सर आपलेसेच वाटतात. आणि त्यांचं प्रशिक्षण पण अतिशय सुंदर आहे. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे की अंबेजोगाईमध्ये त्यांनी अनेक निशुल्क शिबिर घेतली. हा एक त्यांचा खरंच मोठा गुण आहे. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण मुलींनी स्वतःसाठी जगून दुसऱ्यासाठी प्रेरणा बनलं पाहिजे हे मात्र निश्चित. आणि या शिबिराच्या माध्यमातून आपण ते साध्य करूया आणि या शिबिराच्या माध्यमातून ते साध्य झालंच पाहिजे. कारण त्यामागचा हेतू, त्यामागचा उद्देश हाच आहे की मुलगी आत्मसंरक्षक बनली पाहिजे. आणि जेव्हा ती आत्मसंरक्षक बनत असते तेव्हा समाज घडत असतो आणि पर्यायाने देश घडत असतो. म्हणून स्त्रीने सक्षमच राहायला पाहिजे. ती अबला होती कधी की ती जेव्हा शिकत नव्हती तेव्हा ती अबला होती, पण तिने शिक्षण घेतलं आणि ती सबला झाली. आणि अबला हे आपलं लेबल केव्हाच निघून गेलेलं आहे. आपण शिक्षित आहोत, पण आता आपण कराटे प्लेयर झालं पाहिजे, आपण संरक्षक झालं पाहिजे हे मात्र निश्चित. या उद्घाटनाच्या प्रसंगी सरांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आपण तसे निश्चित होऊयात. आणि धन्यवाद सर, तुम्ही तुमची मदत आम्हाला दिली त्याबद्दल. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा तुम्ही येतो म्हणालात त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे. आणि आता एक मुलगी खरंच सक्षम होईल असं मला वाटतं आणि या शिबिरातून हे आपण साध्य करूयात. मी इथे थांबते. आज आपण या शिबिराच्या माध्यमात उद्घाटन प्रसंगी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे माननीय श्री जयसिंग चव्हाण सर यांनी आपल्याला अनुमती दिली त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. तसेच आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री माननीय दत्ता दराडे सर यांचे पण मी आभार मानते. तसेच आपल्या प्रमुख अतिथी शिरोळे मॅडम आणि शिरोळे सर आणि तसेच कुलथे मॅडम यांनी सुद्धा उपस्थिती वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करते. तसेच वैशालीताई देशमुख यांचे पण मी आभार व्यक्त करते. आणि आपल्या शाळेच्या ज्यांच्या आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या शाळेचं मार्गदर्शन करणाऱ्या सुद्धा एक स्त्रीच आहेत आणि खरंच त्या सक्षम आहेत. त्यांनी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट पर्यंत त्यांनी पदवी मिळवलेली आहे. याचा खरंच आम्हाला मनस्वी आनंद वाटतो. आणि म्हणूनच आमचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय सुनियोजित होतो. म्हणून शाळेच्या वतीने मी त्यांचे सुद्धा आभार मानते. तसेच माझे सर्व शिक्षक वृंद यांनी हे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच लांब दत्ता सर आणि सरांचं
आणि तुला आता? नरेश सर आणि शुभम दादा याचं पण मी आभार व्यक्त करते. तसेच मावशीनी आम्हाला सहकार्य करून हा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल मावशीचे पण आभार व्यक्त करते. आणि आपण सर्वजण मुली आहात आणि खरंच मुलींनी सक्षम व्हावं अशी तुम्हाला एक मी सदिच्छा देते. आणि आपण सर्वांनी अतिशय सुंदर कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे आभार नाही मानणार, कौतुक मात्र निश्चित करते. आणि खरंच मला आनंद होतो की तुम्ही एका अकॅडमीचे आहात आणि एवढ्या अकॅडमीच्या मुली मला पाहायला भेटला ह्याचा मला मनस्वी आनंद आहे. हो आणखीन आहेत, पण तुम्ही सर्वजण कुठेतरी चांगल्या क्षेत्रामध्ये जाणार आहात आणि सक्षम होणार आहात याचा जास्त आनंद आम्हाला आहे. आणि म्हणून तुमचं खूप खूप कौतुक आणि तुम्हाला खूप खूप सदिच्छा. परत एकदा शाळेच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. राहू द्यायचं इथंच. हो कॅम्प होईपर्यंत राहू द्यायचं इथं मध्येच ठेवा असं. राहू द्या. आपण इथं इथं पुन्हा ड्रेस भेटतो पण एक 5-6 दिवसानंतर भेटतो. कारण त्या साईजनुसार मागवतो.